आता आम्ही कोकणात फिरायला निघालोय, पण रस्त्यात आपली ब्लॅकबर्ड पडली बंद आणि हा मेंबर बघा गाडी नीट करायच्या ऐवजी बॅगच नीट करतोय. नुकतीच आपल्या खंडोबाची यात्रा होऊन गेली. तिचा ब्लॉग जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्की पहा. हा ब्लॉग आपल्या पुण्याच्या मित्रांनी बघितला होता आणि ते मित्र म्हणले गावच्या मित्रांसोबत तर खूप मजा करतोय, आता इकडे या आपण पण जाऊ कोकणामध्ये आणि खूप मजा करू. रूमवर आल्यानंतर मग टिंगले झाल्या, कारण की मी खूप दिवसातून मित्रांना भेटलो होतो. मित्र म्हटले चांगला ब्लॉग बनवतोय, आज कसा ब्लॉग बनवायचा, काय नियोजन कर त्याचं काय. तर आता आमची गँग बाईकवरच निघाली होती आणि थोडं अंतर चालल्यानंतर आम्ही थांबायचो. आणि हा जो एक मेंबर बघताय तुम्ही, हा एकटाच राहायचा फोनवर, काय चाललो त्याचं काय माहिती. रस्त्यात आम्हाला स्कूल बस पण भेटली. ते स्कूल बसमधले पोरं आम्हाला बाय करायचे, आम्ही पण त्यांना बाय केला आणि त्यांना म्हटलं आता जा पुढं, नका टिंगले घेऊ आमच्या. सगळ्यांना एवढी भूक लागली होती की त्यांना म्हटलं किल्ला बघायचं राहू द्या, पहिल्यांदा 4 वडापाव ओढून घ्या बरं. सगळ्यांनी गॉगल आणले होते पण मी माझा गॉगल घरीच विसरलो, त्यामुळे त्यांना म्हटलं मला पण एक गॉगल घेऊ द्या, तुम्ही शायनिंग मारू राहिले माझ्या पुढे, थांबा आता. आता फायनली आम्ही जंजिरेला आलोय, पण जंजिरा कमी आणि बस डिपो जास्त वाटत होता. वेगवेगळ्या गावच्या सहली आल्या होत्या आणि मला पण माझ्या शाळेच्या दिवसांची आठवण झाली. आता ही पण आमची एक सहलच आहे. आता जंजिऱ्यावर आलो खरं आहे, पण इथे आल्यावर तुम्हाला काहीच फ्री नाहीये. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी पैसे मोजावे लागतील आणि ते पैसेही कॅशमध्ये लागतील. तर आमच्याकडे पण कॅश पैसे एवढे काही नव्हते, पण आम्ही कसं तरी जुगाड केलं. किल्ल्यावर जाण्यासाठी बोटीत बसावं लागतं आणि बोटीत बसल्यावर असे लाईफ जॅकेट घालावं लागतात, कारण की पाण्यात पडून तुम्ही कधी बुडू शकता याचा काहीच भरोसा नसतो. आता 4 वडापाव खाऊन झाल्यावर जी ताकद आली होती त्या ताकदीवर आमची गँग म्हणली आम्ही तोफच उचलून दाखव. त्यांना म्हणलं तुम्ही उचला, मी व्हिडिओ काढतो. आता जंजिऱ्यावर आपला भगवा झेंडा काय आम्हाला दिसला नाही, म्हणून आमच्या गँगने शिवगर्जना देण्याचं ठरवलं. महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. आता उन्हातानात किल्ला बघून झाल्यानंतर आम्हाला खूप ताण लागली होती आणि ही ताण मिटवण्यासाठी आम्ही मोठा खर्च करायचं ठरवून दिलं. तर आम्ही घेतलं नारळ पाणी ते 1 मिनिटात संपलं, पण आम्ही ही नारळातली मलई अर्धा तास काढत बसलो. आम्ही मलई खातोय तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा.